नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. आज खरं तर एका वेगळ्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. बरेचदा काय होतं की आपण एखादं औषध घेतो आणि औषध घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी एक त्याची रिॲक्शन आल्यासारखी वाटत असते. म्हणजे कधी कुणाचं डोकं दुखतं, कधी कुणाच्या पोटात दुखायला लागतं, कधी कुणाला ढाळ लागतात, तर कधी कुणाला उलट्या होत असतात. आणि नॉर्मली होतं असं की बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये असे काही इफेक्ट त्या औषधाचे किंवा त्यातल्या औषधांचे काही इफेक्ट आपल्याला जाणवतात का? हा मुद्दा आहेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की एखादं औषध आपलं शरीर ॲक्सेप्ट करतं किंवा करत नाही. हे जे बाह्य स्वरूप आपल्याला दिसतं, हे दिसण्यापुरतं आहे, पण औषधाची त्या खरंच गरज असेल आणि जर का शरीर ॲक्सेप्ट करत नसेल, तर काय? असे एक 2-3 प्रश्न माझ्या मनामध्ये आले आणि म्हटलं आज याच विषयावर आपण तुमच्याशी बोलूया. आता काय आहे, योगायोग असा आहे की आज सकाळीच आमच्याकडे एक ॲनाफायलेटिक रिॲक्शन आली. बरं. ॲनाफायलिक्स आता म्हणजे काही गोष्टी आहेत की नाही, म्हणजे ड्रग रिॲक्शन्स. आता ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय असतात, की सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे साईड इफेक्ट. म्हणजे काही औषधांना त्या औषधाचे जे परिणाम होतात, तर त्याच्याबरोबर काही काही साईड इफेक्ट पण असतात. म्हणजे जसं आता एखादं ह्याचं पेन किलर घेतलं तर ते ॲसिडिटी होणे, हा त्याचा साईड इफेक्ट आहे त्याचा. त्यात साईड इफेक्टबद्दल इतकं काय म्हणजे म्हणजे विशेष काय त्रास नाही आहे. म्हणजे साईड इफेक्टवरती तुम्ही मात करू शकता. म्हणजे एक तर म्हणजे बरोबर. ते चालू केलेलं औषध तुम्ही बंद करू शकताय. की थांबतात ते हां, सगळे. ते थांबतात. म्हणजे आपोआप म्हणजे सेल्फ लिमिटिंग. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता ॲसिडिटी वाढली, तर मग ॲसिडिटी कमी करण्यासाठी मग त्याच्या त्याच्यावर गोळ्या अँटासिड अँटासिड काहीतरी देऊ वगैरे घेतात. शकतो. बरोबर. किंवा समजा एखादा अँटिबायोटिक सुरू केला, त्या अँटिबायोटिकमुळे साईड इफेक्ट लूज मोशन वगैरे झालं. लूज मोशन झालं तर मग त्याला इकोनॉमचे सॅचेट्स वगैरे काहीतरी म्हणजे बाकीच्या सगळ्या दही, ताक हे खाऊ घालून ते सुद्धा म्हणजे कमी करता येतात. काही ड्रगचे म्हणजे साईड इफेक्ट काहीच नसतात. त्याचा काही वेळेस त्याला काही ड्रगचे इफेक्ट पण नसतात, तर साईड इफेक्ट पण नसतात. अच्छा, त्यामुळे इफेक्ट पण नसतात अशी औषधं असतात. नाही आता काय तर कोणत्या औषधाचा इफेक्ट नसतो त्याला आम्ही प्लॅसिबो असं म्हणतो. अच्छा. म्हणजे समजा एखाद्या पेशंटला जर काय तो म्हणजे मॅलिंगरिंग म्हणजे ते आपलं माहीत असतं की या पेशंटला मी तुम्हाला सांगतो ना की पेशंट तुम्ही जेव्हा तपासताना की आता ते ते तो सांगत असतो की मला असं होतंय, तसं होतंय, तसं होतंय. पण त्याच्या अनुषंगानं तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये सायन्स याला दिसायला तर पाहिजेत ना, हाताला बरोबर. लागायला पाहिजे, काहीतरी लागायला पाहिजे. मग जेव्हा हे काय म्हणतात त्याला असं काहीच जाणवत नाही की बाबा हा म्हणजे त्याला काहीतरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पेशंटांना काय माहिती आहे का, की आपलं कुणीतरी ऐकावं. त्यांचं मानसिक समाधान येस. होतं. नाहीतर काय बऱ्याच वेळेस कसं असतं की म्हणजे युजली हे म्हणजे 45-50 वर्षाच्या दरम्यानचे हे सगळे प्रश्न आहेत, की म्हणजे स्त्रियांचे सुद्धा म्हणजे जेव्हा मेनोपॉज आलेला असतो, म्हणजे मुलं जरा मोठी झाली असतात ती आपल्या म्हणजे ह्याच्यात कार्यात मग्न असतात आणि त्यांना वेळ नसतो. हे तुझं काय चाललंय दररोजचं आपलं रटाळ, तू गप्प बस गं. असं जे असतं ना, मग ते त्याला ह्या म्हणजे सबकॉन्शियस लेवलमधून काहीतरी म्हणजे चला आपण काहीतरी होतंय असं त्यांच्या डोक्यात यायला लागतं. आणि मग ह्या आम्हाला माहीत असतं की हे पेशंटला काय खरं तर फिजिकली काय झालेलं नाही. व्हॉट शी वॉन्ट्स तिला फक्त आपलं मन मोकळं करायचं आहे. मग ते मन मोकळं केल्यानंतर तुम्ही डॉक्टरांनी काहीच गोळ्या नाही दिल्या तर तर चालत नाही. अच्छा. मग त्याला प्लॅसिबो असं म्हणायचं. प्लॅसिबो म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर. काही वेळेला कॅप्सूलमध्ये मोकळीच पोकळ कॅप्सूल असतं. काय औषध नसते आणि काय नसतं. बरं. मग त्याचा इफेक्ट कसा येणार? इफेक्ट पण येणार नाही, साईड साइड इफेक्ट. इफेक्ट पण होणार नाही. पण त्या पेशंटला समाधान की मी औषध काहीतरी त्याला घेतेय. जर साईड इफेक्ट येतो असं म्हणालं तर आणि आपण ओळखायचं की हे जास्ती मॅलिग्नंट आहे. मॅलिग्निंग मोर. मोर. म्हणजे आता ज्या गोळीचा इफेक्ट येऊ शकत नाही त्याचा साईड इफेक्ट येणार कुठं? म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं काही गोळ्यांचा आमच्याकडे इफेक्ट पण नसतो, त्याला आम्ही साईड इफेक्ट कुठला म्हणजे येणार. खऱ्या अर्थानं डॉक्टर सगळे चतुर असतात हे ह्याच्यातनं लक्षात येतं. नाही काय काय माहिती आहे का, की तुम्हाला सर्व प्रकारचे पेशंट येतात. पण बऱ्याच वेळेस काय असतं माहिती आहे का, काही वेळेस पेशंटना असं लेबल केलं असतं, की हे काय मानसिक याला त्रास आहे. पण तुम्ही जर काय खोलात गेला ना आणि तिला म्हणजे खरोखर जेन्युइन काही काही पेशंट असतात,
की त्यांना म्हणजे असं सगळ्या घरच्या लोकांना त्यांना वाटत असतं की नाही आता म्हणजे एक्झाम्पल सगळ्यात त्यातलं एक्झाम्पल म्हणजे कुठं माहिती आहे कोणत्याही पूर्वीच्या पोटाच्या ऑपरेशननंतर आतल्या बाजूनं चिकटलेली आतडी एक तर म्हणजे कुठल्या सोनोग्राफीमध्ये कुठल्या MRIमध्ये कुठल्या CT स्कॅनमध्ये कुठंही त्याचं निदान होत नाही. पण पेशंट मात्र अगदी टिपिकल सांगते मी जेवायला जेवते जेवल्यानंतर साधारण 1-2 तासानंतर पोटात दुखायला सुरू होते. 2 तासानंतर पोटात दुखायला सुरू झालं की मग नंतर थोडा वेळ गेला की ते एकदम बरं वाटतं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की आतडं जर चिकटलेलं असेल वरच्या बाजूला तर जोपर्यंत ते अन्न जे आहे हे पुढं सरकत नाही तोपर्यंत तिला वेदना होणार आणि एकदा पुढं सरकले की दुखायचं थांबणार. मी असे म्हणजे बऱ्याच वेळेस सांगतो ना की हिस्ट्रीमध्येच पेशंटचं निदान असतं. तर अशा पेशंटला जरी हे म्हणले नाही डॉक्टर सगळे तपासण्या केल्यात याचं CT स्कॅन केलं आहे 2 वेळा MRI केला आहे कितीतरी 10 वेळा अल्ट्रासाऊंड केला पण इथं काय सापडतच नाही. पण अशा पेशंटांमध्ये मात्र तुम्हाला खरोखर हे म्हणजे त्याला आत लॅप्रोस्कोप घालून बघायला लागतो आणि जे चिकटा आहे ना तो सगळा चिकटा काढल्यानंतर मात्र पेशंट अगदी बरा होतो. तर हे इफेक्ट आणि साईड इफेक्ट आपण म्हणता जरा इकडे दुसरीकडेच गेलो तर दुसऱ्या प्रकारचा जो साईड इफेक्ट आहे तो म्हणजे खरोखर असे खरे 3 म्हणजे लक्ष देण्यासारखे साईड इफेक्ट आहेत. एक म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन. ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे तुम्ही इकडे इंजेक्शन दिलं किंवा ती गोळी खाल्ली की त्याला गांद्या उठतात म्हणजे असे त्याला आपल्या गांद्याच म्हणतात ते. पुरळ म्हणजे छोटे छोटे दाणे अंगावर आले ते त्याला पुशल्स म्हणतो आम्ही ज्याला पुरळ म्हणजे पुरळ वेगळं आणि गांधी वेगळं. मोठे चट्टे पित्ताचे चट्टे असतात आणि खाजायला सुरू होतं सगळ्या अंगाला खाजायला सुरू होतं आणि सगळीकडे खाजायला सुरू होती. काही काही वेळेस तर म्हणजे जिथं जिथं म्युकोज आहे आता सध्या हे आपलं मेट्रोजिल वगैरे ह्या सगळ्या गोळ्या आहेत नाही तर ह्या गोळ्यांमुळं अगदी म्हणजे जिभेला चट्टा पडतं किंवा इवन याच्या काय लघवीच्या जागेला सुद्धा चट्टे पडतात आणि त्याचा दाह व्हायला सुरू होतो. म्हणजे हे सुद्धा सगळ्यांनाच होतात अशातला भाग नाही की जो मनुष्य सेन्सिटिव्ह आहे अशा माणसालाच हे असे म्हणजे हे येतात म्हणजे ॲडवर्स ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात. आणि ॲडवर्स ॲलर्जिक रिॲक्शनचं सगळ्यात पुढचं टोक म्हणजे ॲनाफायलॅक्सिस. ते जीव घेणं आता तुम्हाला सांगतो ना अक्षरशः हे जीव घेणं म्हणजे हे असतं. म्हणजे इंजेक्शन इकडे दिलं तुम्ही आणि इमिजिएट त्याचा इफेक्ट यायला सुरू होतो. पेशंटला ब्रॉन्कोस्पाझम होतो ऑक्सिजन त्याचं सॅच्युरेशन पडतं ब्लड प्रेशर पडतं पेशंटला काहीसुद्धा कळत नाही कारण त्या सगळ्या अंगातून त्याला मुंग्या यायला सुरू होतात आणि तो थोडा बहुत बेशुद्धच पडतो. तर या प्रकारचं म्हणजे जी काय रिॲक्शन आहे ॲनाफायलॅक्सिस हे इंजेक्शनला सुद्धा येऊ शकते आणि काय काय गोळ्यांना सुद्धा येऊ शकते. तर त्या जर आता समजा एखाद्याला ॲनाफायलॅक्सिस जे आहे पेनिसिलिनला ॲनाफायलॅक्सिस हे म्हणजे खूप प्रमाणामध्ये म्हणजे ज्या ड्रग्स जे हे आहेत ॲनाफायलॅक्सिस होणारे तर त्यात पेनिसिलिनचे जे ड्रग आहेत ते सगळ्यात जास्त आहे. पण आता तर म्हणजे अगदी कॉमनली यूज जे आहेत इंजेक्शन बरं त्याच्यामध्ये कसं असतं की समजा तुम्ही एखादं सबस्टँडर्डच्या कंपनीचं जर काही इंजेक्शन घेतलं तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. त्या इम्प्युरिटीज ॲक्च्युली त्या ड्रगला रिॲक्शन येत नाही इम्प्युरिटीजला ॲनाफायलॅक्सिस असतं. पण आज तर मी सांगितलं ना की ॲबॉटसारखी चांगली स्टँडर्ड कंपनी त्याचं इंजेक्शन आणि फक्त टेस्ट डोस सुरू केला होता मी त्याला पण डायल्यूट करून सुरू केल्याबरोबर पेशंट कोलॅप्सच झाला. अरे बापरे. मग अशा वेळेस तुम्हाला सगळी रिससॅटेशनची संपूर्ण तयारी लागते. स्टिरॉइड लागतात ॲड्रिनलिन लागतं नॉर ॲड्रिनलिन लागतं आणि ह्या सगळे ड्रग्स देऊन IV लावायला लागते. हे सगळं जर IV तर पहिलं चालूच असतं ना हे सगळं करूनसुद्धा आणि हेड लो करायचं म्हणजे डोकं खालच्या बाजूला केलं पाहिजे. ब्लड प्रेशर एकदम कमी झालं की मेंदूला रक्तपुरवठा झाला पाहिजे ना. मग त्यामुळे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ब्लड प्रेशर पडतं तेव्हा पेरिफेरीला सगळीकडे वासोडायलेटेशन होतं त्यामुळे पुलिंग ऑफ ब्लड सगळीकडे होतं म्हणजे हार्टला रिटर्न कमी येतो आणि सगळ्या शरीरामध्ये वाढलं जातं. आणि ते जर काय समजा तुम्ही त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही चांगलं हे प्रोलॉंग्ड हायपोटेन्शन म्हणजे जर बराच कालावधी समजा एक अर्धा तास पाऊण तास ब्लड प्रेशर
60 म्हणजे वरचं ब्लड प्रेशर आहे ते 60 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीच्यापेक्षा जर खाली राहिलं बराच वेळ तर त्या माणसाला ॲक्यूट रिनल फेल्युअरसुद्धा होते, म्हणजे किडनी फेलसुद्धा होते त्याची. बर. पण ती टेम्पररी असते म्हणजे. पण या सगळ्या गोष्टी म्हणून जेव्हा गॅस्ट्रो बसतो तेव्हा हे काय म्हणतात त्याला डिहायड्रेशन इतकं सिव्हिअर झालं तर त्या पेशंटांमध्ये सुद्धा किडनी फेल होते, म्हणजे ब्लड प्रेशर टेम्पररीच असते पण ती फेल्युअर होऊन होते. जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲनाफायलेक्सिसमध्ये होऊ शकतात. म्हणून त्याला इमिजिएट तुम्हाला म्हणजे गोल्डन आवर पण नाही, याला गोल्डन मिनिट्सच म्हणायचं. बर. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की कोणत्या ड्रगला आणि कुठल्या पेशंटला याची रिॲक्शन येईल हे तुम्ही काही प्रेडिक्ट करू शकत नाही. की मला असं वाटतंय की एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की जो सगळ्यांना माहीत पाहिजे आणि याविषयीच पुढं काय नेमकं करायचं आहे याविषयी जाणून घेऊया या ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की ह्याच्यावर नेमका उपाय किंवा ह्याला कशा पद्धतीनं एखाद्या पेशंटनं किंवा डॉक्टरांनी रिॲक्ट करायचं. ह्याला म्हणजे तुम्हाला सांगतो हे ड्रिलच आहे. ॲनाफायलेक्सिसमध्ये त्याला म्हणजे तुम्हाला रिससायटेशन म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससायटेशनपर्यंत जायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ड्रग्स द्यायला लागतात. म्हणजे स्टिरॉइड म्हणजे एपकॉर्लिन, मग त्यानंतर डेक्झोना, मग ते ॲड्रिनालिन. सगळ्यात त्यातलं रामबाण इंजेक्शन जे आहे ते ॲड्रिनालिन आहे. कारण ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन या 2 जे इंजेक्शन्स आहेत हे 2 इंजेक्शन हे अगदी लाईफ सेविंग असतात. म्हणजे ते आणि सगळ्यात गंमत अशी आहे की ॲड्रिनालिन इंजेक्शनची एक्सपायरी जी आहे ती 6 महिने ते 1 वर्षाची दरम्यान असते. त्यामुळं बऱ्याच वेळेस जेव्हा पेशंटला ॲनाफायलेक्सिसचं येतं म्हणजे रिॲक्शन येते तेव्हा तुम्ही जेव्हा ॲड्रिनालिनचं इंजेक्शन काढता तेव्हा ते एक्सपायर झालेलं असतं. तर त्यामुळं तुमचं जी इमर्जन्सी कार्ट जे आहे त्या इमर्जन्सी कार्टवरचे म्हणजे एक्सपायरी होणाऱ्या ड्रग्सवरती तुम्हाला आठवड्याला किंवा महिन्याला लक्ष ठेवायला लागतं. की आता समजा हे काय एक्सपायरी व्हायला लागले तर ते इंजेक्शन तुम्हाला म्हणजे ते फेकून द्यायला लागतं. यू हॅव टू डिस्ट्रॉय इट. आणि डिस्ट्रॉय करायची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. ते कुठेही टाकून इंजेक्शन चालत असं नाही. टाकून चालत नाही. बरोबर. तर त्याला ते त्याला ह्याचे म्हणजे आपलं BMW जे आहे बायोमेडिकल वेस्ट, त्या बायोमेडिकल वेस्टमध्ये इंजेक्शन कसे हे करायचे, डिस्पोज करायचे, ह्या सगळे जे काय आहे ते त्या सगळ्या क्रिया ह्या करायला लागतात. तर तसं इंजेक्शन तुम्हाला ते लागतं ॲड्रिनालिन. कारण इट इज अ लाईफ सेविंग ड्रग. ते कातडीमध्ये द्यायला लागतं थोडे मात्रामध्ये. पण तेही तितक्याच तातडीनं रिॲक्ट होत असतं. जवळजवळ तातडीने ते रिॲक्ट होतच नाही. ॲड्रिनालिन हे आपल्या शरीरात तयार होणारच हे बरोबर. आहे, काय त्याला हार्मोन आहे ते. तर ते फक्त आपण बाहेरून देतोय की त्यावेळेस त्या रिॲक्शनला थोपवण्यासाठी आपण ते देतो. आणि गंमत अशी आहे की समजा मी मगाशी सांगितलं तुम्हाला की कुठल्या पेशंटला कुठल्या ड्रगचं कशी रिॲक्शन येईल हे सांगता येत नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यभर ते औषध घेत असताना कालांतरानं कधीतरी त्या औषधाची रिॲक्शनसुद्धा येऊ शकते. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ह्याचं एक मेंबर ऑफ पार्लमेंटची डेथ झाली ह्याच्यात दिल्लीमध्ये. तर ते एक जे अगदी ह्याला त्यांना रोमॅटिक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज होतं. त्यांना दर 3 आठवड्यांनी 1 महिन्यानी पेनिसिलचं इंजेक्शन घ्यायला लागेल बरं. ते तर आयुष्यभर घेतलं होते. आणि एके दिवशी ते GPकडे गेले दिल्लीला, पार्लमेंट हे होता. देऊन टाक म्हणले मला इंजेक्शन. मी काय दररोजच घेतोय. दिलं इंजेक्शन ऑन द स्पॉट कोलॅप्स झालं. कारण रिससायटेशन जर तुम्ही त्याला जर केलं नाही तर ते पेशंट जवळजवळ 99% एक्सपायर होते. म्हणजे तुम्हाला त्याला देणारे अँटीडोट
समजा गरज पडली तर त्याला कार्डियक मसाज, जर त्याला श्वासोश्वास बंद पडला तर श्वासोश्वासचं ब्रॉन्कोस्पाझम जर झाला तर ब्रॉन्कोडायलेटर तुमच्याजवळ नसेल तर काही वेळेस त्याला इंट्युबेशन करावं लागतं, म्हणजे ट्यूबसुद्धा घालायला लागतं. तर हे सगळं जे आहे ना की हे इमर्जन्सी ड्रिल हे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये म्हणजे असायलाच लागतं. मला असं कधी कधी प्रश्न पडतो की आता त्या जी सारख्या ठिकाणी जर काय समजा अशी ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन जर आली तर ती म्हणजे पेशंट निदान होऊन म्हणजे त्या रिससायटेशन करण्याची जर काय त्यांच्याजवळ सगळी यंत्रणा असेल तर गोष्ट निराळी, पण बऱ्याच वेळेस ती यंत्रणा असेलच असं नाही. बरोबर. तर ते पेशंट जागेवर कोलॅप्स होऊन म्हणजे तिथंसुद्धा म्हणजे त्याला ट्रान्सफर करेपर्यंत एक्सपायर होऊ शकतं. बरोबर. डॉक्टर, ह्याच्याचबरोबर एक प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा एखादा पेशंट जनरल आजारी पडतो किंवा थोडंफार कधी कधी अँटीबायोटिक्स डॉक्टर्स देत असतात जनरल ह्याच्यासाठी आजारासाठी, तर त्याचीही रिॲक्शन कधी कधी येऊ शकते ना, आणि ती घरात असताना जेव्हा रिॲक्शन येते, ज्या साध्या साध्या रिॲक्शन्स असतील तर त्या पटकन समजू शकतात, पण ही औषधानं आलेली रिॲक्शन आहे, हे कधी आपल्याला कळू शकतं? नाही, आता खरं म्हणजे काय माहिती आहे का की हे पॅरेंटल इंजेक्शन दिले की ती ॲनाफायलेक्सिसचे चान्सेस जास्त असतात. ॲनाफायलेक्सिसची रिॲक्शन कशाला, साधे प्रॉन्स खाल्ल्यावर सुद्धा लोकांना रिॲक्शन येते, हो, म्हणजे फूडमधून सुद्धा रिॲक्शन होते. बरोबर. फूडमधून बऱ्याच जणांना शेंगदाण्याची नाही रिॲक्शन काय असते. ती असतेच, पण त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो आत्ताच्या जमान्यामध्ये जे काही म्हणजे बाहेर म्हणजे फूड मिळतं आहे, म्हणजे रेडीमेड फूड मिळतं आहे, हं. त्याच्यामध्ये चटकदार होण्यासाठी जे काय हे वापरले जात आहेत, काय द्रव्य वापरले जात आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे केमिकल्स अशी आहेत की त्या केमिकल्समुळं किंवा त्यातल्या रंग जे आहेत ना त्या रंगांमुळं म्हणजे पेशंटना म्हणजे पोटदुखी किंवा अगदी अगदी टिपिकल ॲपेंडिसायटिस सारखा तुम्हाला पेशंट प्रेझेंट होतो. बर. आणि हे काय म्हणतात त्याला, म्हणजे समजा तयार सगळे जे काय फूड आहेत त्यातले कलर जर काय ते त्यांनी लो क्वालिटीचे जर वापरले तर त्यामुळं सुद्धा ह्या गोष्टींना तोंड द्यायला लागतं आणि त्याची रिॲक्शन ती वेगळ्या प्रकारे येते. म्हणजे पोटदुखी कंटिन्यूअस चालू राहते आणि तुम्ही जर काय समजा हे केलं काय म्हणतात त्याला सोनोग्राफी केली तर तुम्हाला काही सापडतच नाही, पण तिथं पोटदुखी मात्र अगदी तीव्र वेदना असतात. ब्लड टेस्टमध्ये सुद्धा काही कळत नाही, पण ते असतात. पण ते हल्ली आम्हाला ते म्हणजे ह्या गेल्या एक 3-4 महिन्यामध्ये खूप पेशंट असे सापडत आहेत की बर. ज्यांना म्हणजे, आणि त्यांना जेव्हा तुम्ही हिस्ट्री विचारली की नाही ते काहीतरी बाहेर खाल्लेलं म्हणून ते सांगतात, बिर्याणी किंवा चायनीज की ज्याला रंग जास्त इवन असतो. ही आता एक मध्ये तर पेशंट होतं का नाही की त्यानं पावभाजी खाल्ली होती, बर. तर पावभाजीमध्ये सुद्धा कलर जर टाकत असतील तर त्याची सुद्धा केमिकल रिॲक्शन येऊ शकते ती. तर अशा ह्या त्या ज्या रिॲक्शन्स आहेत का नाही ह्या म्हणजे तशा टॉलरेबल आहेत, पण ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन जेव्हा येते ना तेव्हा मात्र ते तुम्हाला म्हणजे तुमचं जीवघेणी धाबं ठरू देणार. शकते ते. आता अँटीबायोटिक्सचे जे काय रिॲक्शन्स आहेत त्या साध्या ॲलर्जिकसुद्धा येऊ शकतात. म्हणजे अंगाला म्हणजे गांधी असे उठणं. त्याला आर्टिकेरिया आम्ही म्हणतो, हो. आर्टिकेरिया येणे, त्यापासून ते ॲनाफायलेक्सिसपर्यंत कुठलीही रिॲक्शन येऊ शकते. पण कॉमन आर्टिकेरिया, आता इवन ह्याचे डायक्लोफेनॅक जे आहे ते वेदनाशामक इंजेक्शन आहे त्यालासुद्धा म्हणजे रिॲक्शन येते. आणि अँटीबायोटिकचे रिॲक्शन जर ओरली तुम्ही जर खाल्लं तर काही वेळेस फक्त म्हणजे ही अशी ॲलर्जिक रिॲक्शन येते, पण इंजेक्टेबल घेतलं तर तुम्हाला ॲनाफायलेक्सिस येऊ शकतं. हो. अच्छा, त्याच्यात पण फरक होतो हा. होतो, कारण इंजेक्टेबलमध्ये तुम्ही डायरेक्ट ब्लडमध्ये घालायला हे ब्लडमध्ये इंट्रामस्क्युलर किंवा हे घेतलं तर तुम्हाला ती रिॲक्शन जोरात येऊ शकते. तर अजून एक विचारायचं म्हणजे की बरेच जण, म्हणजे मी हे असं ऐकलेलं आहे की काही जणांना सल्फा सल्फा सांगतो तुम्हाला. हां. सल्फा आता म्हणजे पूर्वी सगळ्यात पहिले अँटीबायोटिक सुरू झालं ते पेनिसिलिन. हो. आणि पेनिसिलिन नंतर जे काय हे झालं ते म्हणजे सल्फाडायझिन किंवा सल्फा ड्रग्स झाले. तर सल्फा ड्रग्समध्ये जी रिॲक्शन असते ना ती इट इज रेअर, पण तरीसुद्धा जी आहे ना त्याला स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणतात की त्या संपूर्ण शरीरावरती असे मोठे फोड उठतात आणि ते फोडामध्ये म्हणजे पाणी साचलेलं असतं आणि ते सुद्धा पेशंट जे आहे त्याला इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठेवायला लागतं. म्हणजे त्यालासुद्धा
मी पण रेअर आहे ते म्हणजे. पण आता हल्ली सल्फाडायझिन किंवा सल्फा ड्रग्स फारसं कोण वापरत नाही आहे. त्यामुळे त्या टाईपची रिॲक्शन आता आपलं बघायला मिळत नाही. पण सल्फाची रिॲक्शन आम्ही खूप त्या टाईपच्या रिॲक्शन्स पूर्वी बघितल्यात. त्यातसुद्धा म्हणजे जीव घेणं, रिनल फेल्युअर पेशंटची डेथपर्यंतसुद्धा जाऊ शकतं. कारण ते फोड आहेत ना जे फुटले की त्यामध्ये परत नंतर सुपरडायड इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शनमुळे परत पेशंट सेप्टिसेमिया जातं. म्हणजे ते स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम ह्याला हॉस्पिटलाइजच करायला पाहिजे. बर. ॲनाफायलॅक्सिस, स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम हे दोन जे रिॲक्शन्स आहेत याला पेशंटला तुम्हाला ॲडमिट करूनच उपचार करायला लागतात. म्हणजे फक्त तुम्ही जाता आणि घरी जा असं नाही असं होत. नाही होऊ शकत. तर त्यामुळे हे हे झाले हे म्हणजे ॲडवर्स हे काय त्याला रिॲक्शन. काही काही हे असतात की नाही, समजा जर एखाद्या पेशंटने 2 ड्रग्स एकाच वेळेस घेतलं तर त्या इंटरॅक्शन्ससुद्धा बर. इंटरॅक्शन्स होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही वेळेस म्हणजे आता समजा एखादी तुम्ही ॲस्पिरिनची गोळी घेताय आणि वारफॅरिन रक्त पातळवायची गोळी घेताय, तर ते 2 गोळ्या जर एकत्र घेतल्या तुम्ही तर तुम्हाला म्हणजे आपोआप म्हणजे दातातून लघवी वाटे रक्तस्राव व्हायला सुरू होतं. म्हणजे त्याचा जो एक हे काय म्हणतात त्याला म्हणजे प्लेटलेटवरती जो काय दुष्परिणाम होतो त्याचा म्हणजे दोघांचा एकदम की त्याच्यामुळं रक्तगोठण क्रियेवरती परिणाम होतो बरोबर. आणि पेशंट म्हणजे हे व्हायला सुरू होतं. तर आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही त्या आपल्या प्रत्येक पेशंटनं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची काय की जेव्हा माइल्ड रिॲक्शन येते तेव्हा तुम्ही औषध थांबवलं तर ते सगळं बंद पडतं आणि बाकीचे जे मी मग सांगितले त्याला हॉस्पिटलाइज करायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यांना ज्यांना या पद्धतीनं कुठली रिॲक्शन आलेली आहे तर त्यांनी आपल्याला त्यावेळेस डॉक्टरांना विचारून घेणं गरजेचं आहे की बाबा मला कुठल्या औषधाची ही ॲलर्जी आलेली होती किंवा रिॲक्शन आली होती. कारण ती रिॲक्शन जी आलेली आहे ही त्यांनी लक्षात ठेवून आपल्याजवळ एक छोटासा कागद ठेवायला पाहिजे पाकिटात. म्हणजे त्या डॉक्टरांना प्रत्येक वेळेस औषध घ्यायला गेलं की ते त्यांना दाखवायला पाहिजे की डॉक्टर या सगळ्या ड्रग्सची मला ॲलर्जी आहे किंवा मला रिॲक्शन येते. त्यामुळे तुम्ही हे देण्यापूर्वी जर म्हणजे हा जरा कागद बघा आणि या व्यतिरिक्त कुठलं काय ड्रग देता येईल का ते बघा. म्हणजे नाही, हा मुद्दा तुम्ही खूप चांगला सांगितलात. कारण कधी कधी अगदी इमर्जन्सीमध्ये सुद्धा ह्या ड्रग्सची म्हणजे ह्या चिठ्ठीची उपयोग होऊ शकतो. कारण कधी कधी बऱ्याचदा असं होतं की पेशंटला अचानक रस्त्यामध्ये कधी कधी एखादा माणूस कोलॅप्स झालेला असतो, तर ही जर का चिठ्ठी त्याच्याबरोबर असेल तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा हे अगदी सहज कळू शकतं. नाही म्हणजे काय की समजा पेशंट ॲडमिट झालं तर त्याच्यावरती संपूर्ण ह्याच्यावर पहिल्या पानावर आम्ही लिहिलंच असतं की या ड्रगला ॲलर्जी आहे मी त्या पेशंटला तुम्ही देऊ नये. आणि काय काय ड्रग असे असतात की नाही की म्हणजे त्याचा मूळ हे काम त्याला केमिकल जे आहे किंवा त्याचं जे मॉलिक्युल आहे ते एक असतं आणि त्याच्यापासून जे काय विकसित झालेले ड्रग असतात ते 2 असतात. अच्छा. त्यामुळं समजा जर काय पहिल्यांदा एका ड्रगला रिॲक्शन आली आणि तुम्ही ठीक आहे की ते रिॲक्शन आली, माइल्ड रिॲक्शन आली, ह्याची काय म्हणतात त्याला आपली ॲलर्जिक रिॲक्शन आली आणि त्याच्यापासून डिराईव्ह झालेलं दुसरं ड्रग तुम्ही दिलं की ते मात्र मग ॲनाफायलॅक्सिस किंवा सायटोकायनिन स्टॉर्म म्हणतात त्याला. त्याला अँजिओन्युरोटिक इडिमा म्हणजे सगळे असे ओठ वगैरे असे डबल होतात, फुगतात सगळे. म्हणजे हे सगळं गळ्याला वगैरे सगळीकडं सूज येते आणि दुसऱ्या दिवशी पेशंट जो आहे वॉटर रिटेन्शननी आदल्या दिवशी जर काय समजा त्याचं वजन 50 असेल तर दुसऱ्या दिवशी 55. एका दिवसामध्ये हे सगळं वजन वाढतं. हे सायटोकाईनचं जे हे आहे काय म्हणतात स्टॉर्म जे आहे हे म्हणजे खरोखर तुमची हे काय म्हणतात हे काय आपली प्रतिकारशक्ती कमी करतं. आणि ॲट द सेम टाईम म्हणजे त्याच्यामध्ये जे काय मेटाबॉलिक जे काय डिफेक्ट होतात ते तुम्ही जर काय म्हणजे पेशंटचं नेमकं ऑपरेशन करायला घेतलं आणि ते असे रिॲक्शन जर आली इमर्जन्सी जर असेल तर त्या पेशंटला बाहेर काढायला खूप अवघड जाते. म्हणजे त्यामध्ये परत हे वॉटर रिटेन्शन झालेलं असल्यामुळं ॲक्च्युली वॉटर रिटेन्शन जे आहे ना हे 3rd स्पेसमध्ये होतं. हे आपल्याला असं वाटत असतं की नाही म्हणजे जेव्हा पाणी आपण शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते 2-3 ठिकाणी म्हणजे समजा आतड्यामध्ये एक पाणी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक पाणी आहे
आणि तिसरं म्हणजे हे जे संपूर्ण शरीरामधले ह्याच्या सेल्स आहेत, सेल्स आहेत या त्या सेल्समध्ये सेल्सच्या मध्ये सुद्धा 2 सेल्सच्या मध्ये पाणी, त्याला इंटर स्पेस म्हणतो आपण, की त्याला थर्ड स्पेसमध्ये ते वॉटर रिटेन्शन जास्त होतं आणि सगळं म्हणजे पायावर सूज, तोंड सुजते, मान सुजते, सगळीकडेच संपूर्ण शरीरच सगळं फुगून जातं. तर बरं. हे जे सायटोकाईनचं जे स्टॉर्म आहे, म्हणजे वादळच म्हणलेलं आहे त्याला, ड्रग इंड्युस्ड जे स्टॉर्म आहे ना, सायटोकाईन स्टॉर्म. हे म्हणजे जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र ते पेशंट मध्ये पुढं रिनल फेल्युअर किंवा म्हणजे जीवघेणं होऊ शकते. पण त्याला जर वेळेवर त्याच्या लक्षात आलं की बाबा हे ड्रगमुळं व्हायला लागले, तर तुम्ही ते ड्रग तर तुम्ही स्टॉप करताच पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जे काही अँटीडोट्स आहेत किंवा त्याला स्टेरॉइड्स आहेत, म्हणजे ॲड्रिनालिन आहे, या सगळ्या गोष्टी देऊन आणि पेशंटला सपोर्ट, कार्डिओपल्मोनरी सपोर्ट देऊन तुम्ही ते पेशंटला जगवू शकता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेडिसिन जितकं सोपं आहे, तुम्हाला सांगतो की हे एखाद्या पेशंटला अशी कुठलीतरी ॲडव्हर्स रिॲक्शन येणं तुमच्या हॉस्पिटलमध्ये, यात डॉक्टरांचा काय दोष असतो का? काही नसतो. काय नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी स्टँडर्ड ड्रगला सुद्धा रिॲक्शन येऊ शकते आणि लो स्टँडर्डच्या ड्रगमध्ये सुद्धा जे केमिकल्स असतात, इम्प्युरिटीज असतात, त्याला त्यांना सुद्धा येऊ शकतं. reaction म्हणून येऊ त्यातल्या त्यात आपण स्टँडर्ड ड्रग्सच वापरावेत. पण म्हणजे त्याचा अर्थ की त्याला रिॲक्शन येणार नाही असं नाही. असं होत नाही. व त्यामुळं रिॲक्शन या आमच्या प्रॅक्टिसचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी आम्हाला 24 तास 12 महिने अलर्टच असावं लागतं. आणि त्यासाठी हॉस्पिटलमध्ये ही सगळी म्हणजे रिससायटीची पूर्ण तयारी नक्कीच. ठेवावीच लागते. आणि त्या ज्या तयारी ठेवण्यासाठी जे आपल्याकडं ट्रॉली असते की नाही, म्हणजे समजा आता आपण हॉटेलमध्ये ते सगळे ताट वगैरे सगळे कलेक्ट करायला एक ट्रॉली असते, तसं आमच्याकडे एक ट्रॉली असते, त्याचं नाव त्याच्यामध्ये आहे सगळं. क्रॅश कार्ट. त्या अच्छा. क्रॅश कार्टवरती हे सगळं भांडवल ठेवलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेस इवन लॅरिंगोस्कोप, एंडोट्रॅकियल ट्यूब, सगळ्या गोष्टी तिथं तयार असतात आणि त्या म्हणजे खरोखर मुदतबाह्य झालेल्या नाहीत औषधं. अशाच गोष्टी तिथं अशा ठेवणं गोष्टी फार तिथं गरजेचं ठेवायला असतं. लागतात. त्यामुळं कुठलंही इन्स्पेक्शन जेव्हा होतं हॉस्पिटलचं, NABH होऊ दे, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट होऊ दे किंवा कोणतंही, किंवा इन्शुरन्ससाठी होऊ दे, काही होऊ दे, तर पहिली गोष्ट ते चेक करतात ते म्हणजे तुमची क्रॅश कार्ट कशी आहे. तर क्रॅश कार्ट ही हॉस्पिटलचा एक अविभाज्य भाग अविभाज्य आहे. भाग आहे. कारण त्याचं कारण असं की कुठल्या ड्रगला, कोणाला कधी कधी गरज पडेल काही सांगता येत नाही. रिॲक्शन येईल हे काय सांगता येत नाही. त्यामुळं वैद्यकीय जो काय पेशा आहे हा तारेवरची कसरत आहे. म्हणजे इतकं नक्कीच. सोपं नाही आहे ते. तारेवरची कसरत आहे हे तर खरंच आहे, पण त्याचबरोबर आज जे डॉक्टरनी आपल्याला सांगितलेलं आहे की एखादा औषधाचा दुष्परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो, कधी कधी तो जीवघेणा पण ठरू शकतो. त्यामुळे 2 गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे की एखाद्या औषधाची जर का रिॲक्शन येत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी त्याबद्दल जरूर विचारा आणि जेव्हा तुम्हाला कधी पुन्हा दवाखान्यात जायची वेळ येईल तर त्यावेळेला तुम्हाला ज्या औषधाची रिॲक्शन येते ती त्या डॉक्टरना जरूर सांगा. आज इथंच थांबूया. नमस्कार.